एकीकडे खर्च आणि उत्पन्नाचे गणित जमवण्याची मुंबई महापालिका प्रशासनाची कसरत सुरू असताना दुसरीकडे नवीन प्रकल्पांची कामं हाती घेणं मात्र काही थांबलेलं नाहीये। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 14 नवी कामं हाती घेण्यात आली असून त्यासाठी 33,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेनं आतापर्यंत 15,84,00,000 प्रवाशांचा टप्पा पार केलाय। सध्या 2,69,602 प्रवासी मेट्रो 1 या कार्डद्वारे तिकीट खरेदी करत असल्याची माहिती महामुंबई मेट्रोने दिली। मार्च महिना संपण्यापूर्वी 18 कोटींवरील थकीत पाणी बिल वसुली करता पनवेल महापालिकेने 3,000 मालमत्ता धारकांना नोटीस बजावली आहेत। पाणीपट्टी कराच्या वसुली करता नळ जोडणी खंडित करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे। अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आता नव्या वाहनांनाही बसवावी लागणार आहे। याकरता 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसवल्यास कारवाई केली जाणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी बायपास ते रांजणोली या नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे वाहन चालकासह प्रवासी त्रस्त झाले। जीबीएसचा प्रादुर्भाव रोखण्याकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत। महापालिकेने आतापर्यंत शहरातील 24 अनधिकृत खासगी आरो प्लांट्सवर कारवाई केली आहे, तर 27 वॉटर एटीएमवर देखील कारवाई करून ते बंद करण्यात आलेले आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली। लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या स्वतंत्र वाहतुकीकरता मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान 5वा-6वा रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे। मात्र यापैकी 6व्या रेल्वे मार्गाचं काम कांदिवली बोरिवली दरम्यान भूसंपादन प्रश्न निर्माण झाल्यानं रखडलाय। यामुळे हा मार्ग प्रवासी सेवेत येण्याकरता आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे। विक्री अभावी घरं धूळखात पडू नयेत यासाठी आधी सर्वेक्षण करून मगच घरं बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आगामी काळात अंबरनाथमध्ये 2,531 घरांचा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी म्हाडा सर्वेक्षण करून लोकांच्या मागणीचा अंदाज घेणार आहे। मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येत आहे। एकदा काँक्रिटीकरणाची कामं झाली की कोणत्याही संस्थेला खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी अभियंत्यांना दिले। मुंबईत विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। सुमारे 1,333 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे, तर उर्वरित कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला। पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये। प्रवाशांच्या सोयीकरता प्रथम आणि शेवटच्या कनेक्टिव्हिटीसाठी खासगी कंपनीबरोबर करार करण्यात आला। यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रोच्या 10 स्थानकांवर ई-बाईक फीडर सेवा सुरू करण्यात येणार आहे। गर्दीच्या वेळी दहिसर टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरता सकाळी 7:45 ते 11:15 या कालावधीत वसई आणि ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मीरा भाईंदर शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे। वाहतूक विभागाने तशी अधिसूचना जाहीर केली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी फुगत असला तरी उत्पन्न वाढीचा वेग मात्र कमी असल्याचं 5 वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। 2025-26च्या अर्थसंकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असून 20 फेब्रुवारीपर्यंत तो आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे। वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे शहराची वाढती गरज लक्षात घेता ठाणे महापालिकेने सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध केला होता। या आराखड्यावर 500हून अधिक हरकती ठाणेकरांनी नोंदवल्या। या संदर्भात सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती। दरम्यान आता गुरुवारपासून पुन्हा या संदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे। राज्यात कैद्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्यक्ष मुलाखत घेण्याकरता कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाईकांची गर्दी होते। त्यामुळे कारागृह प्रशासनाने ई-प्रिझन संगणकीय प्रणालीचा वापर करून ई-मुलाखत सुविधा सुरू केली। विविध कारागृहांमध्ये 3,16,747 कैद्यांनी आणि कुटुंबियांनी ई-मुलाखत या सुविधेचा लाभ घेतला आहे।
ईव्हीएम मधील मेमरी आणि सिम्बॉल लोडिंग युनिटची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर निवडणूक आयोगाने 15 दिवसात उत्तर द्यावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले। या पडताळणी दरम्यान डेटा नष्ट करणे किंवा पुन्हा लोड करणे टाळावे असे आदेश सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने आयोगाला दिले। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनावरून निर्माण झालेल्या वादाबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवात निर्माण होणारा संभाव्य पेच लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे तातडीने पुन्हा ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तीचं समुद्रात विसर्जन करण्यात पालिकेने नकार दिला। यामुळे विसर्जन कुठे करायचं असा प्रश्न मंडळापुढे निर्माण झालाय। अशातच आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही पीओपी मूर्तींना परवानगी नसणार असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। माघी गणेशोत्सव 2025 अंतर्गत स्थापन गणेश मूर्तीचं विसर्जन सुरळीत होण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अतिरिक्त सुविधा पुरवली आहे। श्री गणेश मूर्तीचं योग्यरित्या विसर्जन व्हावं यासाठी आवश्यक तिथे कृत्रिम तलावांचं खोलीकरण करण्यात आलं। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी पोलिसांचा अहवाल समोर आलाय। पोलिसांच्या अहवालात बस ड्रायव्हर अनफिट असल्याचं नमूद करण्यात आलंय। बस चालकाला ब्लड प्रेशरचा त्रास होता, डोळ्यांनी नीट दिसत सुद्धा नव्हता असा नमूद करण्यात आलेला आहे अहवालामध्ये। सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे अनेक गुंतवणूकदारांचा कल वाढलाय। सध्या सोन्याला तेजी आहे। 10 ग्रॅम सोन्याचा दर 89,500 रुपयांवर गेलाय। मंगळवारी सोन्याचे दर तब्बल 1,400 रुपयांनी वाढले आणि लवकरच सोनं 1 लाखांचा टप्पा गाठेल अशीही चर्चा आहे। दिव्यांगांच्या कल्याणाकरता आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेच्या 2025-26च्या आर्थिक वर्षापासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांकरता निधीमधून कमाल 1% निधी राखीव ठेवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली। राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 3 दिवसात थंडी वाढण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। 11 ते 13 फेब्रुवारी आणि 17 ते 18 फेब्रुवारी दरम्यान पारा घसरण्याची शक्यता आहे। मुंबईच्या तापमानात घट होणार असून पुढील काही दिवस मुंबई ठाण्यात थंड कुलकुल वातावरण पाहायला मिळणार आहे। तसंच मुंबईतील हवेचा दर्जाही आता सुधारला आहे। पुण्यात सध्या सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी उकाडा जाणवतो आहे। पुढील काही दिवसात तापमान 2 ते 3 अंशांची तापमानात घट दिसेल। थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। शहापूरच्या शेलवली गावात खंडोबा यात्रेला सुरुवात झाली। यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली तर हजारो भाविकांनी खंडोबाच्या दर्शनाकरता गर्दी केली। संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकापाठोपाठ कांदा आणि फळबागा पिकं संकटात आलेली आहेत। या वातावरणामुळे फुलोऱ्यात असलेल्या पिकाचा मोहर गळून पडला। अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होऊन आता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर रक्कम खात्यात जमा करण्यात येत आहे। उर्वरित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। आंबेगावच्या घोडेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मातृपितृ पूजन उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी आईवडिलांच्या चरणांवर जलाभिषेक करत आईवडिलांबद्दल प्रेम व्यक्त केलं। जळगाव विमानतळ धावपट्टी विस्तारातील अडथळे दूर झाले। धावपट्टीच्या लांबी वाढीसाठी नशिराबाद उमाळे हा रस्ता बंद करण्यात येणार आहे। त्याऐवजी पर्यायी रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे। पुलही बांधण्यात येईल। यासाठी 6,60 लाखांच्या निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। साताऱ्यातल्या कराड तालुक्यातील कोळे इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। घाडगेनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित या शर्यतीत 600हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला। जळगावच्या रावेर तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे। दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असं वातावरण असल्यानं न्यूमोनियासह अन्य साथीच्या रोगात वाढ झाल्याचं दिसून आलं। यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा भव्य संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शेकापच्या जयंत पाटलांनी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं. जळगावच्या भुसावळमध्ये पालेभाज्यांची आवक कमी होताच दर दुपटीनं वाढले. पालेभाज्यांच्या उत्पादनात घट झाल्यानं थेट दरावर परिणाम झालाय. चंद्रभागा नदी निर्मळ, पवित्र आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नमामि चंद्रभागा प्राधिकरणात विभागीय समितीनंतर आता जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. अंमलबजावणी आणि विकेंद्रीकरणाकरता पुणे, सोलापूर या जिल्ह्यात ही समिती असणार आहे. जळगावातल्या रावेरमधील तांदलवाडी इथं पोषक वातावरण आणि सिंचनाकरता पुरेसं पाणी उपलब्ध असल्याने गहू, हरभरा आणि मका ही पिकं बहरली आहेत. 2 दिवसांपासून तापमान वाढीला झालेली सुरुवात या पिकाच्या वाढीकरता पोषक ठरेल असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेत अनेक प्रयत्नांनंतरही सुधारणा झाली नसल्याचं अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन म्हणजेच असरच्या अहवालात स्पष्ट झालंय. इयत्ता 3री ते 5वीच्या 71.3% विद्यार्थ्यांना 2रीच्या वर्गाचे मराठीचे पुस्तक वाचता येत नसल्याचं या अहवालात म्हटलंय. असरचा राज्यनिहाय अहवाल देशपातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मार्च अखेरपर्यंत मालमत्ता करासह विविध कराच्या वसुलीसाठी जळगाव पालिकेनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. वसुली 100% व्हावी यासाठी 12 पथकांची नियुक्तीही केली आहे. MIDCत पालिकेची 13 कोटींची थकबाकी आहे. अर्धवर्ष उलटूनही जळगावातील 2,35,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. नुकसानीतून सावरण्यासाठी विमा कंपन्यांनी त्वरित पीक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जळगावच्या तांबापुरातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षिकेला अन्य शिक्षकांनी जातीवरून हीन वागणूक देऊन जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा अंमळनेरात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उरणमधील द्रोणगिरीमधून 7 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. अनेक दिवसांपासून द्रोणगिरीमधील गामी कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत असल्याची पोलिसांना माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या शहापूर तालुक्याच्या शेलवली इथल्या खंडोबा देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यात्रोत्सवामुळे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. महेश नागुलवार असं या शहीद जवानाचं नाव आहे. या जवानाला गडचिरोलीच्या पोलीस मैदानावर आज अंतिम सलामी दिली जाणार आहे. शिर्डीतील साई समाधी मंदिराच्या कळसाला तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा देण्याचं काम सुरू आहे. हैदराबाद इथल्या साई भक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम केलं जात आहे. यापूर्वी जुलै 2007 मध्येही विजयकुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता. वाघांची शिकार रोखण्याकरता मेळघाटप्रमाणे सगळ्याच जंगलात विशेष दक्षता पथक नेमण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईकांनी दिलेत. वाघाची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीला अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पुण्याच्या कोथरूडमध्ये पुन्हा एकदा 5 डुकरांचा मृत्यू झालाय. सातत्यानं या परिसरात मृत डुकरं सापडत असल्यानं याचं नेमकं कारण काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. लोणावळ्याच्या भाजी मंडईतील एका दुकानाला अचानक आग लागली. दरम्यान अग्निशमन दलानं वेळीच दखल घेत आगीवर नियंत्रण मिळवलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. छत्रपती संभाजीनगरातल्या गजानन ॲग्रो सेल्सच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला. हजारो क्विंटलचा धान्यसाठा जप्त केला. या प्रकरणी पुरवठा विभागानं अहवाल सादर केला असून संबंधित गोदामाला क्लीन चिट दिली आहे.